नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी ढाबा स्टाईल मसाला पनीर बनवूया। इथे मी 300 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे। सगळ्यात पहिले आपण पनीरच्या ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य बघू। इथे मी 5 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, असे मोठे मोठे। नंतर 4 ते 5 ही काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे। तेल, 2 टोमॅटो घेतले बारीक कापून, 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या आहेत, काजू आहे 10 ते 15 आणि थोडंसं मीठ। कढई तापलेली आहे। आता आपण तेल टाकू। कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही, अगदी 2 मिनिटं कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊ झाला की त्यात लगेच लसूण घालायचं। लसूण टाकल्यावर थोडंसं हे मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर शिजतो। कांदा आता थोडासा परतलेला आहे। आपण याच वेळेस कांद्यात टोमॅटो घालू आणि हे मिरच्या पण घालू, म्हणजे कांद्याबरोबर टोमॅटो पण चांगले परतून निघतील। आता कांदा आणि टोमॅटो आपले चांगले शिजलेला आहे। आता आपण यात थोडंसं पाणी घालू आणि आता हे पाणी आटेपर्यंत आपण याच्यात झाकण ठेवून शिजवून घेऊ परत एकदा। आता आपण कांदा शिजला का काय बघू। आता कांद्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। आता आपण गॅस बंद करू आणि हा कांदा गार करून घेऊ। कांदा असं मोठ्या ताटात गार करून घ्यायचा। तर कांदा चांगला गार झालेला आहे, म्हणजे असा कोमट आहे। आता आपण कांदा वाटून घेऊ। कांदा असा शिजून घेतला की असा आपल्या वाटणाला छान रंग येतो। कांदा काळा केला तर हे वाटण असं काळं होतं, म्हणून कांदा शिजून घ्यायचा। जास्त कांदा परतून काळा नाही करायचा, मग आपल्या ग्रेव्हीला पण छान कलर येतो असा। कांदा टोमॅटोची ग्रेव्ही झालेली आहे। आता आपण ही काजूची पेस्ट तयार करून घेऊ। काजूची पेस्ट मी वेगळी करते, कारण काजू कांद्यातच जर वाटून घेतले आपण तर कांद्याचं वाटण परतताना कढईला सारखं चिटकतात, खाली तळाला चिटकतात, वाटण लागतं, म्हणून हे काजू मी वेगळे वाटते। अशी पूड करून घेतली। आता थोडंसं पाणी घालून अजून बारीक वाटून घेऊ। अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची काजूची। आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे 4 ते 5 लवंगा घेतल्या, थोडीशी दालचिनी, चक्रफूल, 2 वेलदोडे, हिरवे वेलदोडे आणि 3 तमालपत्र घेतलेले आहेत। इथे मसाल्यांमध्ये मी किचन किंग मसाला, हा सब्जी मसाला, थोडीशी साखर, मीठ, लाल तिखट आणि हळद, थोडीशी कसुरी मेथी, हे 3 चमचे दही आणि 3 चमचे बटर। आता आपण वाटण परतून घेऊ। त्यासाठी मी कढई तापायला ठेवलेली आहे। तेल थोडंच घालते, कारण आपल्याला बटर घालायचं आहे। आता तेल तापलेलं आहे। आपण यात सगळे खडे मसाले घालू। आणि आता वाटण टाकू। आता आपण इथे बटर घालू। तेलात नाही तेलात बटर घातलं नाही, कारण खूप बटर जळतं, म्हणून आता वरतून बटर घातलेलं आहे। तर ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आता थोडीशी परतत आलेली आहे। आता याच वेळेस आपण याच्यात काजूची पेस्ट घालू। काजूची पेस्ट जर पहिल्यांदाच टाकली कांद्याबरोबर तर
खाली तळाला करपते, म्हणून हे निम्मी परतून झाले की कांद्याची पेस्ट, मग काजूची प्युरी घालायची. आता आपण याला चांगलं तेल सुटूस तर परतून घेऊ. आता आपलं हे कांदा टोमॅटोचं वाटण चांगलं परतून झालेलं आहे. आता खूप चांगलं सगळं त्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यात सगळे मसाले घालू. याच वेळेस दही घालू त्यात. दही घातल्यानंतर अगदी थोडंसं परतून घेऊ. दही आणि टॅमॅटो असतं वाटणात या ग्रेव्हीत, म्हणून थोडीशी साखर घालतात. साखरेमुळं एकदम पनीरला छान चव येते. ही कसुरी मेथी ही मी हातावर बारीक करून घेतलेली आहे. आता आपले सगळे मसाले, मीठ, साखर, दही आपले सगळे मिश्रण हे चांगलं शिजलेलं आहे. आता आपण शेवटी पनीर घालू. पनीरचे आपल्याला लहान मोठे जसे आवडतील तसे तुकडे करून घ्यायचे. आता आपण याच्यात अगदी थोडंसं पाणी घालू आणि 1-2 मिनिट झाकण ठेवून ह्याला शिजून घेऊ चांगलं, म्हणजे पनीरमध्ये ते चांगले मसाले मुरतील. आता 2 मिनिट झालेले आहे, आपण बघू शिजले का. चांगलं पनीर ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि हे पनीर एका भांड्यात सर्व करू. अशा रीतीने आपलं पनीर तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.